असं काही त्यांनी करून दाखवलेलं आहे। मला आठवतंय गेल्या अनेक वर्षापासून मी अझहरला पाहतोय। आपले नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते गेली अनेक वर्ष कार्य करतायत आणि मग साहेबांच्या सभांचं सूत्रसंचलन करणं, साहेबांच्या सभांची तयारी करणं, साहेबांच्यासाठी सातत्यानं झटत राहणं, साहेबांचा विचार हा सामान्यांच्यापर्यंत पोचवत राहणं, हे सारं त्यांना करताना मी आणि आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे। पण आज जो गुण आपल्यात मला आणि इतरांना पाहायला मिळाला, तो गुण मात्र तुम्ही लपवून ठेवला होता। तुमचं भाषण मी ऐकलं, झवरजींचं भाषण मी ऐकलं आणि गुरु शिष्य शिष्य गुरु तुमचे विचार ऐकल्यानंतर माझ्याकडे शब्द नाही आहेत या गुरु शिष्याचं वर्णन कसं करावं। मी या ठिकाणी अझहर आणि त्यांचे सारे सहकारी यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। आमचे अनेक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी अझहरच्या पाठीवर मायेची थाप मारली, अझहरला सहकार्य केलं आणि या चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी आपला हातभार लावला। त्या साऱ्या मित्रांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराजांवर ॲनिमेटेड फिल्म तयार करण्याचा बहुमान अझहरमुळे लातूरला मिळाला, त्याबद्दल अझहरचे विशेष कौतुक मला या ठिकाणी या निमित्तानं करावेसे वाटतात। बहुभाषिक हा चित्रपट आपण तयार केलाय आणि हा चित्रपट लातूरात तयार झाला याचा सार्थ अभिमान आपला सर्वांना आहे। हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचला पाहिजे, त्यासाठी आमची जी काही मदत, जे काही सहकार्य आपल्याला अपेक्षित असेल ते सर्वोत्परी करण्याची खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरित्रावर सुद्धा आपण